सोच रहा था कि ध्रुव मामा के साथ कहाँ पे आ गया, ध्रुव मामा ने कहाँ पे लेके आया। अभी बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे बहुत मजा आ रहा था अध्यक्ष गाइस, देखो अभी फिर से अत्यंत कठीण वेदनांनी विभागीचे या युगपुरुषाचे आपण आज हे गाइस, वेलकम टू माय चैनल ध्रुव माची। तो मेरे ब्लॉग में आपका स्वागत है। तो गाइस मैं आ चुका हूँ शिवाजी पार्क में, जो छत्रपति शिवाजी पार्क है वहाँ पे मैं आया हूँ, जो दादर में चौपाटी के बाजू में ही है। तो गाइस पहले ड्रोन शो था वो कैंसिल हुआ था, तो अभी फिर से रखा गया है। तो जो 2000 ड्रोन उड़ने वाले एक साथ में, जो वही शो देखने के लिए मैं आ चुका हूँ। तो मेरे साथ है मेरे भांजा भी है और प्रथम और भाविक भी है, तो वही देखने के लिए आया हूँ। तो बने रहना लास्ट तक, पूरा कैसा उड़ता है मैं सब बताने वाला हूँ ब्लॉग में। तो बहुत मज़ा आने वाला है क्योंकि ऊपर उड़ते 2000 मेरा पहली बार एक्सपीरियंस है देखने के लिए। तो मैं कभी देखा नहीं हूँ। तो पहले भी हुआ था मुंबई में, तो मैं गया नहीं था, तो भी प्रथम गया था। तो अभी मैं देखूँगा कैसा है क्या है। तो चलो बने रहना लास्ट तक। जिसने सब्सक्राइब नहीं किया वो सब्सक्राइब भी कर दो। तो चलो मिलते हैं आगे। थोड़ी देर में चालू होने वाला है और एक्साइटेड, बहुत खतरनाक। अभी कैसा लग रहा है तेरे को? अभी चालू होने वाला है, बहुत मजा आने वाला है। और गाइस ये तो पूरा कंटाल गया है क्योंकि इसको कब से 1-2 घंटे से बैठा है, साला कंटाल आ रहा है बोल रहे हैं। तो अभी चालू होएगा, उसका रिएक्शन दिखाऊंगा आपको। और प्रथम तेरा क्या है भाई? बहुत कंटाल तो है, बहुत एक्साइटेड। और अपना भाई भी छोटा एक्साइटेड है देखने के लिए। बहुत, मेरा भांजा है गाइस। बेचारा ऐसा सोच रहा था कि ध्रुव मामा के साथ कहाँ पे आ गया, ध्रुव मामा ने कहाँ पे लेके आया। अभी थोड़ी देर के बाद दिखाता हूँ आपको इसको। अभी देखो पता चलेगा ना कहाँ पे। अरे बोलना अपने ब्लॉग में बोल। अभी कंटाल गया इसलिए बोल नहीं रहा है, बाद में बोलेगा वो। और अभी तक पब्लिक आ रही है गाइस, अभी थोड़ी देर में चालू होने वाला है, तो बताता हूँ आपको। चलो आगे। यांच्या चरित्रावर आधारित हा आगळा वेगळा सोहळा, याचे आपण साक्षीदार होणार आहोत। अशा पद्धतीची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित ही पहिलीच कलाकृती आहे। शिक्षण हे एकच शस्त्र, हाती धरून मानव कुठल्याही संकटावर मात करू शकतो हा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सर्वांना दिला, स्वाभिमान दिला, जगण्यासाठीचा मार्ग दाखवला, समतेचा विश्वास दिला आणि या आधुनिक भारताची पायाभरणी त्या संविधानावर झाली। त्या संविधानाचे शिल्पकार केलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अध्याय, प्रत्येक वर्ग हे तेजपुंज आहे। त्या तेजस्वी महामानवाची ही यशोगाथा आज आपल्यापर्यंत ड्रोनच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या पद्धतीने पोहोचते आहे। इथे उपस्थित प्रत्येकाला डोळ्यांमध्ये साठवून ठेवावासा वाटेल असा हा सोहळा। आकाशावर रेंगाळलेली एक सीमारेषांची चौकट नाही, तर ती असंख्य भाषा, विविध धर्म आणि जाती जमातींच्या गुंतागुंतीतून आकार घेतलेली आणि संस्कृतींच्या अखंड प्रवाहाने समृद्ध झालेली एक दिव्य जिवंत चेतना आहे। या विविधतेच्या विराट सागरातही एकात्मतेची अखंड ज्योत पेवत ठेवणारे जे अमृत आहे ते म्हणजे भारतीय संविधान। या संविधानाची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक असा महामानव ज्यांच्या विचारांची उंची हिमालया एवढी भव्य, ज्यांच्या संघर्षाची गाथा समुद्र एवढी अथांग आणि ज्यांच्या कार्याची हिमया आकाशा एवढी व्यापक आहे। हर बार चेंज होते रहेगा वो। ही केवळ कायद्यांच्या चौकटीपुरती मर्यादित नाही, तर ती एका आदर्श समाज रचनेची जिवंत प्रतिमा आहे।
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांच्या आधारावर त्यांनी असा भारत घडवण्याचा ध्यास घेतला जिथे प्रत्येक नागरिकाला आपलं अस्तित्व अभिमानाने जगता येईल. त्यांनी केवळ संविधानाची रचना केली नाही, तर एक असा भारत निर्माण केला जो प्रगत, न्यायप्रिय. गाइस इसका रिएक्शन देखो, कैसा लग रहा है. बहुत मजा आ रहा, वरना कभी देखे नहीं है जिंदगी में 2000 ड्रोन उड़ते हुए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुत मजा आ रहा. तो गाइस देखो अभी फिर से अत्यंत कठीण, वेदनांनी आणि अपमानाने भरलेलं होतं. अस्पृश्यतेच्या काळोख्या सावटाखाली त्यांना शाळेत वेगळं बसवलं जाईल. पाण्याच्या एका थेंबासाठीही त्यांना वंचित ठेवलं जाईल. परंतु या सगळ्या अन्यायाच्या जखमांमध्येही त्यांच्या अंतःकरणात परिवर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती. त्यांना ज्ञात झालं होतं की शिक्षण हेच ते शस्त्र आहे जे अज्ञानाच्या अंधाराला चिरून टाकतं आणि माणसाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देतं. या जिद्दीच्या जोरावर ज्ञानाचा अखंड प्रवास सुरू झाला. मुंबईच्या शाळांपासून ते कोलंबिया युनिव्हर्सिटी, ग्रेस आयुष्य जगण्याची संधी असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली. मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे बडोद्यामध्ये राहण्यासाठी छप्परही नाकारलं गेलं. पण अपमानापुढे झुकण्याऐवजी त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. त्यांच्या कार्याची दखल घेत तर तो मानवी स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता. 1927 साली महाड येथे झालेला 14 तळे सत्याग्रह, त्यानंतरचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा संघर्ष तर श्रद्धा आणि समानतेच्या संगमावर उभा राहणारा ऐतिहासिक टप्पा ठरला. हा केवळ पाण्याच्या हक्कासाठी नव्हता, तर मानवी स्वाभिमानाचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवला. अनहायलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांतिकारी ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या मूळ पायालाच हादरा दिला. त्यांनी निर्भीडपणे सांगितलं की जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही फुलू शकत नाही. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही हे वाक्य केवळ एक उद्गार नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष केवळ सामाजिक परिवर्तनापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वेदना, त्याग आणि कठोर परीक्षांनी भरलेला होता. या कठीण प्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर. एक शांत, संयमी पण अतुट सामर्थ्याची मूर्ती. घरात आर्थिक तंगी असताना उपासमारीच्या छायेतही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. योग्य उपचारांच्या अभावामुळे आपल्या लेकराला गमावण्याचं असह्य दुःख त्यांना सोसावं लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांच्या वेदनांना वाचा फोडली नाही, तर त्या प्रत्येक माणसासाठी आवाज उठवला ज्याच्यावर अन्याय झाला, जो शोषित होता आणि ज्याला आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी थेट आवाज उठवला आणि खोटी पद्धती या अन्यायकारक व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत त्यांनी शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग खुला केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने स्त्री ही केवळ कुटुंबाचा भाग नव्हती, तर समाजाच्या उभारणीचा केंद्रबिंदू होती. म्हणूनच त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला. बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी प्रखर आवाज उठवून समानतेचा हक्क दिला. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून दिली आणि या अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या जबाबदारीला न्याय देत त्यांनी भारतीय संविधान या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली.
जो जगातील सर्वश्रेष्ठ संविधानांपैकी एक आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानतेचा हक्क, अस्पृश्यतेचा अंत आणि नवी उंची प्राप्त करून दिली. महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये त्यांना विशेषतः भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातूनच सापडली. 14 ऑक्टोबर सर्वात मोठे शांततापूर्ण सामूहिक धर्मांतर म्हणून या घटनेची इतिहासात नोंद झाली. त्यांनी केवळ संविधानाची निर्मिती केली नाही, तर एका सशक्त, न्यायप्रिय आणि एकात्म राष्ट्राचा पाया रचला. म्हणूनच ते केवळ एका समाजाचे नेते नाहीत, तर संपूर्ण भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. अशा या महान विभूतीचे, या युगपुरुषाचे आपण आज कृतज्ञतेने स्मरण करूया आणि अभिमानाने, आत्मसन्मानाने आणि एकतेच्या भावनेने म्हणूया, जय भीम, जय भीम, जय भीम. आकाशामध्ये आपल्यासाठी पवित्र दीपक अशी कलाकृती साकार करत होते आणि हा अतिशय आगळा वेगळा असा सोहळा सकते हो इसको कैसा लगा? बहुत मजा आया इसको अभी देखने के लिए. देखो ये देखो नीचे उतर रहा है. माननीय मंत्री महोदय, सामाजिक न्याय, भारी लग रहा है. समाधान आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून या कल्पनेला साकार ज्याने केलं ते आपले 2000 ड्रोन गाइड्स नीचे उतरते. मला वाटतं या दोघांसाठीही आपण एकदा जोरदार टाळ्यांचा बजेट करूया. यापूर्वी असा शो जर आपल्याला अनुभवायचा असेल. हे गाइस, ये वीडियो यहीं तक था और ये वीडियो आपको अच्छा लगा होगा तो लाइक सब्सक्राइब जरूर करना और मैं ऐसे वीडियो लेके आता रहूँगा. आपको मिलते हैं नेक्स्ट वीडियो में.